नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 10वी सायन्स 1 मधील फर्स्ट युनिट ग्रॅव्हिटेशन त्याचा आपण फोर्थ आणि शेवटचा युनिट बघणार आहे. यामध्ये टर्म बघा, राईट अ नोट ऑन अ फ्री फॉल. फ्री फॉलवर आपल्याला माहिती लिहायची, नोट लिहायची आहे. फ्री फॉल म्हणजे काय राहतात एक उदाहरण समजून घ्या. तुम्ही काही ठराविक उंचावर उभे आहात आणि तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. तर तो ऑब्जेक्ट जर का तुम्ही सोडला तर तो अर्थ सरफेसवर खाली येईल. त्याच्यावर कोणताही फोर्स ऍक्ट होत नाही, फक्त अर्थचाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे. तर अशा प्रकारची जी सिच्युएशन आहे त्याला आपण फ्री फॉल म्हणणार. आता फ्री फॉलची डेफिनेशन बघा. फ्री फॉल, द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट? कोणत्या ऑब्जेक्टचे मोशन? द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, बाकी कुठलाच नाही. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड फ्री फॉल. म्हणजे फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, त्यानेच तो मोशन मध्ये आहे, तर त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. मग आता उदाहरण सांगितलं, तुम्ही एका ठराविक उंचावर आहात आणि उंचावरनं तुम्ही तो ऑब्जेक्ट सोडला, तर सोडल्यानंतर तो अर्थ सरफेसवर येईल, तर याला आपण फ्री फॉल म्हणतो. पुढे बघा आता, इन फ्री फॉल मध्ये काय होतं, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो. सुरुवातीची व्हेलॉसिटी, तुम्ही समजा त्या उंचावर आहात आणि त्या ऑब्जेक्टला तुमच्याकडे होल्ड करून ठेवलं, पकडून ठेवलंय, तर तो मोशन मध्ये नाहीये, म्हणजे त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी किती राहणार आहे? झिरो. अँड गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जर तुम्ही सोडलं की सोडल्यानंतर तो खाली खाली येईल, तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ना ती वाढत वाढत जाईल. अँड गोज ऑन इन्क्रीजिंग, त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाईल. ड्यू टू द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. अर्थच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती वाढत वाढत जाईल. या पद्धतीनं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते उंचावर आहात आणि त्या ऑब्जेक्टला होल्ड करून ठेवलं, पकडून ठेवलं, तर त्याची व्हेलॉसिटी झिरो, कारण की मोशन मध्ये नाही येतो. आणि एकदा का तुम्ही त्याला सोडलं की सोडल्यानंतर तो खाली खाली येईल, आणि जसं तो अर्थ सरफेस कडे येईल त्या त्या पद्धतीने त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाईल. इट्स व्हेलॉसिटी विल गो ऑन इन्क्रीजिंग ड्युरिंग द फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये काय होतं बघा, द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. बघा, एअर आहे, तर ती जी एअर आहे ना त्या ऑब्जेक्टला खाली यायला विरोध करेल. दॅट एअर विल अपोज टू कम दॅट ऑब्जेक्ट डाऊन. द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला ते विरोध करेल. अँड बॉइंड फोर्स ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. बॉइंड फोर्स मध्ये काय राहतं जरा समजून घ्या. समजा एखादं भांड आहे, भांड्यामध्ये पाणी आहे, आणि आपण त्या पाण्यामध्ये जर का एखादा ऑब्जेक्ट टाकला, ऑब्जेक्ट टाकल्यानंतर काय होतं, जसा जसा तो ऑब्जेक्ट खाली खाली जाईल त्या त्या पद्धतीनं खालचं जे पाणी आहे ते वर वर येईल. तर मग वर यायला, पाणी जे खाली आहे ते वर यायला त्याला एनर्जी लागेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ऑब्जेक्ट खाली जायला विरोध होईल, आणि हा जो फोर्स आहे त्याला आपण बॉइंड फोर्स म्हणतो. तसंच जर का आपण एखादा ऑब्जेक्ट वरनं सोडला, तर सोडल्यानंतर खाली जी एअर आहे ती वर जाईल, म्हणजे ते आपल्याला तेवढं लवकर समजत नाही, वर जाईल. मग तो ऑब्जेक्ट खाली यायला जो काही विरोध झाला, तर त्या त्या तो जो फोर्स आहे त्याला आपण बॉइंड फोर्स म्हणतो. बॉइंड फोर्स म्हणतो. त्या ठिकाणी काय होतं जरा उदाहरण समजून घ्या. समजा जर का तुम्ही एखादा हेवी ऑब्जेक्ट जर का वरनं सोडला तर तो लगेच खाली येतो. पण जर का एखादा मग हलका जर का ऑब्जेक्ट असेल, एखादा पेज असेल, किंवा मग एखादं जे फिदर राहतं, म्हणजे पक्षी जो राहतो, पक्ष्याचा जो पंख राहतो, एखादा पंख जर का आपण तो जर का वरनं सोडला तर तो हळूहळू एक, किंवा एखादा एकदम हलका ऑब्जेक्ट जर का आपण सोडला तर तो हळूहळू खाली येतो. हळूहळू खाली येतो तो, कारण की त्याला जो विरोध करणारा जो फोर्स आहे एअरचा तो बॉइंड फोर्स आहे. हेवी ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला लक्षात येत नाही, पण जड ऑब्जेक्ट असेल म्हणजे हलका ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला लक्षात येतं. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन द व्हॅक्यूम. जर का आपण एअर काढून टाकली
पूर्णपणे एअर काढून टाकली तरच ते 100% ट्रू फ्री फॉल जे आहे ते पॉसिबल आहे. जर का एअर असेल तर ती त्याला विरोध करणारच आहे. यानंतर आता तुम्हाला ना 3 कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे. आता या ठिकाणी पहिला एक इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी असं ओरिजिनल इक्वेशन आहे. पण आता या ठिकाणी काय आहे u च्या ठिकाणी आपण 0 ठेवलं कारण की इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 म्हणजे u इज इक्वल टू 0 आणि a च्या ठिकाणी आपण g ठेवलं. a च्या ठिकाणी का ठेवलं g. तर हा जो इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी ओरिजिनल तो चेंज होईल v इज इक्वल टू gt होईल कारण की u ची व्हॅल्यू 0 आहे a च्या ठिकाणी g आहे. फॉर फ्री फॉल द इनिशियल velocity u is equal to 0 and acceleration a is equal to g. acceleration a च्या ठिकाणी आपण g लिहिणार. Thus we can write Newton's equation of the motion as न्यूटनचे जे 3 इक्वेशन आहेत म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन ज्याला म्हणतो आपण मोशनचे तर ते इक्वेशन बघा. पहिला आहे v इज इक्वल टू gt असं चेंज होईल तो. त्यानंतर दुसरा इक्वेशन तुम्ही जर बरोबर आठवाल तर तो असा आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. पण आता u ची व्हॅल्यू आपण 0 ठेवतो म्हणजे u लिहिण्याची गरज नाही. मग 1/2 gt स्क्वेअर. आणि तिसरा इक्वेशन तुम्हाला माहिती आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. तर u ची जी व्हॅल्यू आहे ती 0 होईल आणि मग या ठिकाणी 0 प्लस ट्वाइस gs म्हणजे ट्वाइस gs हे इक्वेशन होईल. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला या पद्धतीने मिळतील. यानंतर आता पुढं फॉर कॅल्क्युलेटिंग मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह. आता या ठिकाणी बघा जर का ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर वरून खाली येताना त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आपण पॉझिटिव्ह घेतो. पण जर का आपण ऑब्जेक्ट खालून वर फेकला तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कमी कमी होत जाईल. इट विल गो ऑन डिक्रीजिंग. आणि व्हेलॉसिटी जर का कमी होत असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आपण जी पॉझिटिव्ह घेत होतो ती आपण निगेटिव्ह घ्यायची म्हणजे मायनस घ्यायची. यानंतर पुढे आहे राईट अ नोट ऑन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीवर आपल्याला नोट लिहायचं आहे. बघा आता जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये जी असणारी एनर्जी आहे ती आपण कायनेटिक एनर्जी कन्सिडर घेतो. कारण की कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युलाच आहे 1/2 mv स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटी पाहिजे. आणि जर का एखादा ऑब्जेक्ट स्टेडी असेल तर त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. द एनर्जी स्टोर्ड इन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. त्याच्या पोझिशनमुळं किंवा त्याच्या स्टेटमुळं जी त्याच्यामध्ये एनर्जी राहणार आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. The energy stored in the object because of its position or state it is called potential energy. This energy is relative. ही जी एनर्जी आहे ती रिलेटिव्ह आहे कमी जास्त होणारी आहे. रिलेटिव्ह एनर्जी आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह म्हणजे हाईट वर डिपेंड आहे. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस ऍज वी गो ग्रेटर हाईट. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. म्हणजे ज्या पद्धतीनं हाईट वाढली की पोटेन्शियल एनर्जी आहे ती पण वाढेल. ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आता या ठिकाणी बघा पुढं we had assumed that potential energy of the object of mass m. म्हणजे आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जी बघायची आहे. तर ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा मास आहे m आणि त्या ऑब्जेक्टची हाईट आहे ती आहे h हाईट आहे. तर फ्रॉम द ग्राउंड वरनं अर्थ वरनं जर का आपण कन्सिडर केलं तर पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे दॅट फॉर्म्युला विल बी mgh. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आला mgh. आणि जर का आपण ग्राउंड वर कन्सिडर केलं अर्थ सरफेस वर कन्सिडर केलं तर हाईट नसणारच आहे म्हणजे हाईट 0. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ऑन द ग्राउंड पोटेन्शियल एनर्जी 0. ग्राउंडवर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू 0 राहील. यानंतर आता यावरनं काय होतं फॉर द लार्ज व्हॅल्यू ऑफ एच म्हणजे जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून वर गेलो उंचावर गेलो तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जी आहे ती कमी कमी होत जाणार आहे. आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅरिएशन मध्ये बघितलं आपण की जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून वर जाणार आहे त्या पद्धतीने ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होईल. मग जसं आता या ठिकाणी हाईट तर वाढली
एच वाढलं पण जी आहे ते का झालं, कमी झालं. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इनफायनाइट डिस्टन्स, म्हणजे खूपच उंचावर, इनफायनाइट डिस्टन्सवर जर का आपण कन्सिडर केलं तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी, ती व्हॅल्यू ना 0 होणार आहे. आता जर का आपण ती व्हॅल्यू 0 घेतली तर आपला जो फॉर्म्युला mgh याप्रमाणे जरी का आपण विचार केला तरी पण जी पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट पोटेन्शियल एनर्जी विल बिकम 0 म्हणजे इनफायनाइट हाईटवर. मग आता काय, सो इट इज इम्पॉर्टंट, इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी 0 देअर. मग आता आपण आता जर या फॉर्म्युल्याप्रमाणे बघितलं तर अर्थ सरफेसवर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी 0 मिळाली होती. पण आता जर का आपण डिटेल बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात आलं की जर का आपण खूपच उंचावर म्हणजे ऍट इन्फायनाइट हाईटवर घेतलं तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आणि पोटेन्शियल एनर्जी पण आपल्याला किती मिळणार आहे, 0, म्हणजे त्या एकदम उंचावर ऍट इन्फायनाइट हाईटवर. मग तिथं उंचावर म्हणजे इन्फायनाइट हाईटवर आपण पोटेन्शियल एनर्जी 0 घेणं हे जास्त अप्रोप्रिएट आहे. इट इज मोर अप्रोप्रिएट आहे इन्फायनाइट हाईटवर 0 घेणं. दॅट इज इट इज. मग आपण जर का इन्फायनाइट हाईट वरती व्हॅल्यू 0 घेतली, मग जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून खाली 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 येणार आहे तर ती जी पोटेन्शियल एनर्जी आहे इट विल बी निगेटिव्ह. बघा, तर फॉर स्मॉलर डिस्टन्स, कमी डिस्टन्सवर म्हणजे कमी हाईटवर द पोटेन्शियल एनर्जी लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा पण कमी, दॅट इज निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह घेणं अप्रोप्रिएट आहे. देन द ऑब्जेक्ट इज ॲट हाईट हेच, म्हणजे आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा आपण वेगळा फॉर्म्युला कन्सिडर करताय जो म्हणजे पुढे लागतो. नॉर्मली सुरुवातीचा mgh आहे, सुरुवातीला समजायला ठीक आहे, पण पुढे मात्र हाच फॉर्म्युला आहे. When an object is at height h from the surface of the earth, its potential energy is minus gm divided by r plus h. महत्वाचा फॉर्म्युला आहे, बरोबर लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला, मायनस gmm डिवायडेड बाय आर प्लस एच. यानंतर आता पुढे टर्म आहे डिफाइन द एस्केप व्हेलॉसिटी. आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आधी एक समजून घ्या. अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेस. मग अर्थ सरफेसच्या काही किलोमीटर उंचापर्यंत ऍटमॉस्फिअर आहे. मग जर एखादा ऑब्जेक्ट त्या उंचापर्यंत असेल तर तो अर्थ सरफेसकडे ओढल्याच जाणार आहे. पण मग जर का अजून आपण उंच 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 जर का कन्सिडर केलं, उंच गेलो, तर एक सिच्युएशन अशी येणार आहे की अर्थ त्या ऑब्जेक्टला आपल्या सरफेसकडे अट्रॅक्ट करू शकणार नाही. म्हणजे अर्थ, तो जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून गेला. आता जर का ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून गेला तर त्याला आपण एस्केप झाला असं म्हणणार आहे, म्हणजे एस्केप. डिफाइन द एस्केप व्हेलॉसिटी. यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन पण आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. सोपं आहे, लक्षात ठेवा. एस्केप व्हेलॉसिटी आपण टेक्स्ट प्रमाणे डेफिनेशन बघू. बघा, द मिनिमम व्हेलॉसिटी, कमीत कमी व्हेलॉसिटी, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड, म्हणजे अशी कमीत कमी व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीनं आपण बॉडी प्रोजेक्ट करणार आहे. द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अ प्लॅनेट. प्लॅनेटच्या सरफेस पासून आपण जी बॉडी आहे ती आपण एस्केप केली, म्हणजे त्याला थ्रो केला, आपण प्रोजेक्ट केलं. द मिनिमम व्हेलॉसिटी, कमीत कमी व्हेलॉसिटी, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड, म्हणजे आपण त्याला थ्रो केलं, म्हणजे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. फ्रॉम द सरफेस ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेटच्या सरफेस पासून, फ्रॉम द सरफेस ऑफ अ प्लॅनेट, सो दॅट इट एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स पासून ते बाहेर निघून जाईल. सो दॅट इट एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स पासून ते बाहेर निघून जाईल. ऑफ द प्लॅनेट इट इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेस पासून तो ऑब्जेक्ट आपण बाहेर फेकायचं, म्हणजे त्याला प्रोजेक्ट करायचं. म्हणजे इतक्या कमीत कमी व्हेलॉसिटीने त्याला प्रोजेक्ट करायचं की तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर निघून जाईल, म्हणजे परत तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर वापस येणार नाही. तर ही जी सिच्युएशन आहे, हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो
एस्केप व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन आपण कसं डिराईव्ह करायचं समजून घ्या. कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. एक आपण ऑब्जेक्ट घेऊ ज्या ऑब्जेक्टचा मास आहे स्मॉल m, मुव्हिंग विथ इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. मग त्याची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे ती एस्केप व्हेलॉसिटी इतकी, म्हणजे VESC त्याचं आपण नोटेशन लिहिलं. आता बघा, कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, 1/2mv². पण आता व्हेलॉसिटी आपण v एस्केप घेतलेली आहे, मग आपल्याला कोणता फॉर्म्युला मिळाला बघा, 1/2mv एस्केप स्क्वेअर. त्यानंतर आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण का बघितला बघा, इथं कोणता आहे, -gmm डिवायडेड बाय r प्लस h. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, आता बघा अर्थ सरफेसवर आपण जर का घेतलं हाईट तर राहणारच नाही, म्हणजे हाईट 0 आली, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती मिळणार आहे बघा, -gmm डिवायडेड बाय r. आता आपल्याला टोटल एनर्जी पाहिजे. टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोघांची बेरीज. मग आता एकत्र किती मिळाले बघा, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2mv एस्केप स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे, -gmm डिवायडेड बाय r. हे अर्थ सरफेस. आता हा इक्वेशन 1. आता तो जो ऑब्जेक्ट होता ना त्याला आपण थ्रो केलं, एस्केप केलं. द ऑब्जेक्ट एस्केप द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड कम्स टू रेस्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स. ज्या वेळेस तो एकदम उंचावर पोहोचला इन्फायनाइट डिस्टन्सवर, त्यावेळेस तो रेस्ट झाला, म्हणजे थांबला. मग एकदा जर का तो थांबला तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 होईल. मग आता बघा, कायनेटिक एनर्जीचा आपला फॉर्म्युला काय, 1/2mv². तर व्हेलॉसिटी 0 झाली तर कायनेटिक एनर्जी पण किती होणार आहे, 0. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे -gmm डिवायडेड बाय r प्लस h. हाईट जर का आपण कन्सिडर केली तर ती इन्फिनिटी झाली, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पण किती मिळाली, -gmm डिवायडेड बाय इन्फिनिटी इज इक्वल टू किती झालं, 0. मग आता आपण ना दोघांची पण ऍडिशन करायची, बेरीज करायची. मग आता काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, 0 प्लस 0 म्हणजे किती येणार आहे, 0. आता तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे, जो 9th स्टँडर्डला तुम्ही स्टडी केलेला आहे. तो काय बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी आपल्याला क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता या ठिकाणी काय, सुरुवातीची एनर्जी आहे E1 आणि नंतरची एनर्जी आहे E2. मग हे दोन्ही एनर्जी आपण काय करायचं, इक्वेट करायच्या, म्हणजे दोन्ही एनर्जी आपण इक्वल करायच्या. एकदा का आपण ह्या एनर्जी इक्वल केल्या की आपल्याला इक्वेशन का मिळालं बघा बरं जरा, 1/2mv एस्केप स्क्वेअर मायनस काय, gmm डिवायडेड बाय r इज इक्वल टू काय मिळालं, 0. आता ना ही जी टर्म आहे मायनसची टर्म, आता मायनसची टर्म आपण राईट हँड साइडला आणली तर का होईल, प्लस, म्हणजे काय होईल, gmm डिवायडेड बाय r. आता या ठिकाणी काय होईल, दोन्ही साइड कडनं स्मॉल m कॅन्सल होईल, आणि आता हे जे 2 इथं डिवाइडला आहे इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग आता इक्वेशन का मिळालं बघा, v एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस gm डिवायडेड बाय r. मग आता ना आपण दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेऊ. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल, v एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2gm डिवायडेड बाय r. हे आपल्याला इक्वेशन मिळालं, हे रिलेशन मिळालं एस्केप व्हेलॉसिटीचं. यानंतर आधीच्या पिरियडला आपण स्मॉल जी चा फॉर्म्युला बघितला होता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. तो फॉर्म्युला आहे gm डिवायडेड बाय r स्क्वेअर. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. मग आता या r स्क्वेअरला आपण इकडे आणलं तर gm इज इक्वल टू काय होईल बघा, gm इज इक्वल टू काय आहे, g इंटू r स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन 3 मध्ये आपण ठेवू. मग इक्वेशन 3 मध्ये ठेवल्यानंतर काय होईल बघा बरं, v एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2gr स्क्वेअर डिवायडेड बाय r. आता तुम्हाला माहिती आहे एक r आपल्याला कट करता येईल, म्हणजे काय उरेल सांगा बरं, v एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2gr. हे रिलेशन आपल्याला मिळालं. आता इक्वेशन नंबर 3, स्क्वेअर रूट 2gm डिवायडेड बाय r, आणि हा इक्वेशन नंबर 5, v एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2gr. तर हे दोन्ही इक्वेशन जे आहेत आपण एस्केप व्हेलॉसिटी काढण्यासाठी कन्सिडर करतो, यूज करतो. आता बघा,
आपल्याला ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या जर का आपण घेतल्या, 2 कॉन्स्टंट आहे, जी ची व्हॅल्यू 9.8 माहिती आहे, आर आहे 6.4 इंटू 10⁶. मग जर का याला आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळेल 11.2 किलोमीटर पर सेकंद. 11.2 किलोमीटर पर सेकंद ही एस्केप व्हेलॉसिटीची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन मिळालं. यानंतर टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला पेअर करायचे आहेत. तर या ठिकाणी हा क्वेश्चनचा टेबल दिलेला आहे आणि आपल्याला आता आन्सर बघायचे. बघा, मास आहे, मासचा जो युनिट राहतो तो राहतो किलोग्राम. किलोग्राम आणि हा मेजर ऑफ इनर्शिया. तर मग आता या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा बरोबर, मास जो आहे त्याचा युनिट आहे किलोग्राम आणि इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शियाचं हे मेजर आहे. यानंतर वेट, वेटचा जो युनिट आहे तो वेट म्हणजेच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. तर त्याचा युनिट, फोर्सचा युनिट तुम्हाला माहिती आहे, न्यूटन राहतो, न्यूटन. आणि जो वेटचा फॉर्म्युला आहे तो mg, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0 झाली सेंटरला. मग 0 ऍट द सेंटर म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण 0 आणि वेट पण 0. त्यानंतर पुढे टर्म आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डिपेंड्स अपॉन द हाईट. म्हणजे अर्थ सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्झिमम राहते आणि जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून वर वर जातो त्याच पद्धतीने ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती कमी कमी होत जाते, म्हणजे ती हाईट वर डिपेंड आहे. यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी आपण घेतो त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता काय, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे सेम इन द एंटायर युनिव्हर्स, पूर्ण युनिव्हर्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आहे ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू थोडी सुद्धा चेंज होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो युनिट आहे ग्रॅव्हिटेशन हा या ठिकाणी आता पूर्ण झालेला आहे. मग पुढच्या पिरियडला आपण पुढचे क्वेश्चन घेऊ. थँक्यू.